हॅलो एव्हरीवन, वेलकम इन माय यूट्यूब चॅनल. आज मी तुम्हाला C++चे प्रॅक्टिकल करून दाखवणार आहे, विच बेस्ड ऑन द CC401. दॅट मीन्स द सब्जेक्ट नेम इज ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग यूजिंग C++. आता एक फॉर एक्झाम्पल तुम्हाला इथे एक्सप्लेन करून सांगते की तुम्हाला C++ प्रोग्राम आहे जो तर तो रन करायचा आहे तुम्हाला, बरोबर. त्याआधी तुम्हाला टर्मिनल ओपन करावा लागतो आणि टर्मिनल ओपन केल्यानंतर तुम्हाला टेक्स्ट एडिटरमध्ये तुम्हाला तुमची सोर्स फाईल जो आहे CPPचं ते लिहावी लागते. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही नॅनो वापरत असाल एडिटर तर त्यासाठी तुम्हाला नॅनो hello.cpp असं लिहावं लागेल, किंवा gedit वापरत असाल तर gedit hello.cpp असं लिहावं लागेल. मग तुम्हाला कोड लिहायचा आहे. हा कोड आहे पहा, #include. दॅट मीन्स इट इज द हेडर फाईल main function where the execution of C++ program begins, integer main, and it is the statement which print the hello world. तुम्हाला आता सेव्ह करायचं आहे आणि एक्झिट करायचं आहे एडिटर. जर तुम्ही नॅनो एडिटर वापरत असाल तर Ctrl+X प्रेस करावं लागेल आणि परत कन्फर्म करण्यासाठी Y प्रेस करावं लागेल आणि परत तुम्ही सेव्ह करण्यासाठी एंटर वापरू शकता. त्याच पद्धतीनं तुम्हाला कंपाईल करायचा आहे प्रोग्राम. तर कंपाईल करण्यासाठी तुम्हाला सिंटॅक्स आहे G++, प्रोग्रामचं नाव विथ एक्सटेन्शन -o प्रोग्रामचं नाव. इथं जर फॉर एक्झाम्पल जर मी घेतलं hello.cpp त्या पद्धतीनं, तर G++ hello.cpp स्पेस -o hello. आता तुम्हाला प्रोग्राममध्ये जर काही एरर नसतील तर तुम्हाला कोड जो आहे तो एक्झिक्यूट करावा लागेल. सो टू एक्झिक्यूट द कंपाईल प्रोग्राम you have to use the ./program name without extension, for example ./hello, and you should see the output hello world. आता मी प्रोग्राम जो आहे तो रन करून दाखवते टर्मिनलवर. तुम्ही टर्मिनल ओपन करू शकता. gedit फॉर एक्झाम्पल प्रोग्रामला मी नाव दिलं hello.cpp. इथे तुम्ही बघू शकता कोड आहे. हा कोड लिहिल्यानंतर तुम्हाला बघा एक्सप्लेन करते. #include IO stream means these are the necessary header files for input output functions using namespace standard. Main means it is the function where the execution of your program begins. Integer main, here is the cout sentence which print the hello world. सेव्ह करा. आता तुम्हाला तो कोड कंपाईल करायचा आहे. G++ hello.cpp स्पेस -o प्रोग्रामचं नाव हॅलो. आता इथं कोणत्याही एरर नाही आहेत, त्यामुळे आता आपण एक्झिक्यूट करू शकतो किंवा रन करू शकतो. प्रोग्रामचं नाव, इथं प्रोग्रामचं नाव आहे हॅलो. तुम्ही बघू शकता आउटपुट आहे हॅलो वर्ल्ड. त्याच पद्धतीनं आपण दुसरा प्रोग्राम एक बघूया, विच शोज और हिअर इज अ सिम्पल C++ प्रोग्राम दॅट डेमॉन्स्ट्रेट द यूज ऑफ व्हेरियस ऑपरेटर्स विदाउट यूजिंग क्लासेस. आता व्हेरियस ऑपरेटर आपण यूज करून पाहणार आहोत या प्रोग्राममध्ये, जिथे ॲरिथमेटिक ऑपरेटर्स वापरलेत. परत म्हणजे ॲरिथमेटिक ऑपरेटर्स कोणते, सम आहे, डिफरन्स आहे, प्रोडक्ट आहे, क्वेश्चन्स आहे, रिमाइंडर आहे, रिलेशनल ऑपरेटर पण वापरले, लेस दॅन, ग्रेटर दॅन काय असेल ते, लॉजिकल ऑपरेटर वापरले, अँड नॉर, इन्क्रीमेंट ऑपरेटर वापरले. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण प्रोग्राम करून पाहूयात. तर परत एकदा टर्मिनल आता ओपनच आहे आपला, त्यामुळं gedit सपोज e.cpp बघू शकता. इथं प्रोग्राम आपला बघा, इंटिजर मेन म्हणजे काय, इथून प्रोग्राम तुमचा स्टार्ट होतो. इथे वेगवेगळ्या प्रकारचे ॲरिथमॅटिक ऑपरेटर्स, रिलेशनल ऑपरेटर्स आणि लॉजिकल ऑपरेटर आणि विदाऊट युजिंग क्लास हे आपण रन करून पाहतो आहे. तुम्ही सेव्ह करा आणि सेव्ह केल्यानंतर तुम्ही क्लोज करू शकता. परत आता आपल्याला प्रोग्राम हा जो कंपाईल करायचा आहे त्यासाठी मी आधी सांगितलं सिंटॅक्स कोणता आहे तो G++ स्पेस प्रोग्रामचं नाव सपोज e.cpp स्पेस -o आणि प्रोग्रामचं नाव विदाऊट एक्सटेन्शन. आता इथं कोणत्याही एरर नाही आहे. सो
फक्त प्रोग्रामचं नाव विदाउट एक्सटेन्शन. इथे तुम्ही बघू शकता आपला प्रोग्राम जो आहे तो रन झाला आहे. आउटपुट दिसते पहा. अरिथमेटिक ऑपरेटर्स सम इक्वल टू 15, डिफरन्स 5, प्रोडक्ट 15, क्वेश्चन 2 अँड रिमाइंडर 0. Thank you so much for joining my today's session. Have a nice day to all. Thank you.